सो हे गाईज कशा तुम्ही सगळे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विनेक्स ब्लॉग. तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता गायकवाडमध्ये आम्ही इकडे बनवलं आणि आमचे पब्लिक, तर आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे गाईज. आणि इकडे बघू शकता तुम्ही आता जरा जेवण वाटपाची आमची तयारी चालू आहे. जरा काहीतरी काउंटर काढून आम्ही मुलांनी इकडे ठेवलेला आहे कार्यक्रम. बघा सगळे चिल्ले पिल्ले आहेत आणि इकडे आमचे सगळे कार्यकर्ते आतमध्ये बघू शकता, सगळे काम करतात आतमध्ये. तर आता जेवण वाटप करतो आम्ही इकडे सगळ्या लहान मुलांना आणि जे येतील गोरगरिबांना. बघू शकता इकडे तुम्ही आमचं डेकोरेशन सुद्धा सगळं निळं करून ठेवलेलं आहे आणि बॅनर लावलेत आम्ही इकडे आमचे चांगले बाबासाहेबांना शुभेच्छा देतात आमच्या कार्यकर्त्यांचे. तर खूप मेहनत घेतली गायज आम्ही याच्यासाठी. 3 रात्री जागलो आम्ही 5-5 वाजेपर्यंत आणि तेव्हा हा सगळा बनलेला आहे. इकडे मांडव सुद्धा घातलेला आहे आणि आता इथेच चालू आहे जेवण वाटपाचा कार्यक्रम. बघू शकता तुम्ही आमचे कार्यकर्ते आणि हे मुलांना वाटतं. सध्या गर्दी नाही गायज, येतील हळूहळू वाढतील. आणि हे आमचे इथं अध्यक्ष आमचे सतीश मामा गायकवाड, आमचे अध्यक्ष गायकवाड पाड्याचे युवा मित्र मंडळ. तर मग मामा कसं वाटतं तुम्हाला, आपण आज जयंती ठेवली इकडे? चांगलं वाटलं. काय मार्गदर्शन करा आम्हाला, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एवढे काम केलंय, तर असंच मार्गदर्शन तुमचं असलं पाहिजे. मार्गदर्शन आहे का आपलं चांगलं कार्यक्रम हर चालू म्हणजे हर वर्षी व्हावा, हेच आपलं मार्गदर्शन. आज कशाला मामा, प्रत्येक वर्ष हर वर्ष म्हणजे प्रत्येक वर्ष. हा, तर अजून काय तुम्ही सांगाल आपल्या कार्यक्रमाबद्दल? पोरांनी काय काय मेहनत घेतली? सगळी मेहनत करतात, मुलं सगळी सहभागी होतात, सगळ्या हर कार्यक्रमला मेहनत भरपूर करतात. आणि तुमची साथ सुद्धा अशीच असायला पाहिजे आम्हाला. आमचे अध्यक्ष आपली पण आहे, सगळ्यांची आहे. तर काय सध्या बघू शकता तुम्ही इकडे आमचं जेवण वाटप आता झालेलं आहे आणि खूप लोक आलेली, गर्दी सुद्धा झाली नंतर. आणि चांगलं जेवण आम्ही जेवढं बनवलं तेवढं सगळं संपलेलं आहे. तर बघू शकता आता संपूर्ण खाली झालेलं आहे आतमध्ये सुद्धा. आणि हे चिलकले जेवले का पोट भरून? कसा होता? हा, थँक्यू. जेवण कसा होता? गुलाबजामुन खाल्ला का? सो गाईज आता आम्ही आलो अंबरनाथ MIDC इथे आमचे रील्स काढण्यासाठी. तर बघू शकता आमचा रील स्टार रोहित सुद्धा आज आमच्या सोबत आहे आणि तसंच वैभव. तर आता हा पण खूप चांगले रील्स काढतो गाईज. आणि बघू शकता इकडे लोकेशन पण खूप छान आहे, एकदम नॅचरल व्ह्यू. आणि इकडे हा डोंगराचा, मलंगडचा डोंगर एकदम खतरनाक वाटतो. आणि बघू शकता इकडे दुसरे पण रील्स काढण्यासाठी आलेले आहेत पोरं. आणि इकडे सध्या इंडस्ट्रियल काम चालू आहे कारण MIDCचे आहे. आणि गाईज खरंच खूप सुंदर फोटोशूट इथं होतो आणि आम्ही रील्ससुद्धा काढलेली आहेत. तर इंस्टाग्रामला तुम्ही नक्की चेकआउट करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी यूट्यूबलाही टाकीन शॉर्ट्समध्ये. आणि चला आता गाईज रील्स वगैरे आम्ही काढून झालेले आहेत तिकडे. आता जातो आम्ही, तुम्हाला उल्हासनगरमध्ये काय कुठे कशी जयंती होते ते पण दाखवतो. जरा वेगवेगळे काय डेकोरेशन्स असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि सध्या त्यांचा फोटोशूटसुद्धा चालू आहे. बघा कसला खतरनाक वाटतो याचा लुक रोहितचा, कडक. आणि वैभव पण जोशात वाटतो एकदम. म्हणजे जयंती गाजली आज, 133वी जयंती बाबासाहेबांची. तर बघूया अजून जरा चांगलं, कारण उल्हासनगर या वेळेला खूप चांगले डेकोरेशन्स केलेले आहेत, खूप खर्च केला आहे. तर बघू आता आलो आपण तक्षशिला शाळेच्या इथे सुभाष टेकडी. आणि बघू शकता काय खतरनाक बाबासाहेबांची मूर्ती बांधली इथे आणि इकडे शाळासुद्धा आहे. तर पोरं चालले जातो त्यांच्या मागे. बाबासाहेबांची मूर्ती खतरनाक दिसते आणि द सिम्बॉल ऑफ नॉलेज. खरंच बाबासाहेबांसारखं नॉलेज डिग्री कोणालाच नव्हती आहे या जगात. नंबर 1 बुद्धिमान व्यक्ती. तर काय आता आलेलं आपण इकडे चोपडा इकडे उल्हासनगर 3 मध्ये. इकडे बघू शकता कोकोकोला वाटप चालू आहे जयंतीनिमित्त आणि पिल्ला आम्ही खूप छान होता. इकडे बघू शकता बाबासाहेबांची मूर्ती, कमान सुद्धा खूप सुंदर आहे. तर आता पुढे जाऊन बघूया आपण कसं डेकोरेशन केलं आहे काय सुद्धा वाटायला घेतले आहे इकडे. चला घेऊयात आपण एक. बघू शकता इकडे बाबासाहेबांचा डेकोरेशन खूपच छान फोकस.
रात्री खूपच भारी वाटेल. हे बघा सध्या गर्दी कमी आहे, दुपारी खूप गर्दी होती इकडे, मी ऐकलं म्हणून आलो. हे बघा ढोल ताशा खूप जोशात. हे बघा काय कडक आईस्क्रीम खायला एवढा उन्हात फिरल्यानंतर तरी त्या आईस्क्रीम खाण्याची मजा वेगळीच असते. बघा तर गाईज बघू शकता हे माझे सगळे टीम फ्रेंड्स. भीम जयंती 133व्या निमित्ताने आकाश कॉलनी येथे बघू शकता तुम्ही. आकाश कॉलनी येथे बघू शकता तुम्ही ना सरबत वाटायला घेतलंय ना. लोकांना शिक्षणाची किती गरज आहे. लोकांना जेवण नाही पाहिजे, पण लोकांना बॅग पाहिजे पहिले. आजपर्यंत जे सरकार आलं त्यांनी नुसतं जेवण वाटलंय, तर लोकांना वयांची आणि डॉक्टरांची किती गरज आहे. जेव्हा टोने वाटत होते तेव्हा कोणी घेत नव्हते. जागामध्ये ठेवलं तर बघा किती मोठी लाईन लागली. बघू शकता काय सगळे लहान मुलांची लाईन आहे लांब पर्यंत. खरंच गाईज बॅग सुद्धा बघा गाईज ॲडिडासची आहे. इकडे चांगलं डेकोरेशन सुद्धा केलेलं गाईज. खरंच त्यांच्या मेहनतीला आपण दाद दिली पाहिजे, कारण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण पहिल्यांदा महत्वाच्या गोष्टी आहेत ते वाटताना आपण बघतोय, कारण लोकांना शिक्षणाचा आदर झाला पाहिजे गाईज. खरंच काही कौतुक तुमच्या सर्व टीमचं. शिका, संघटित आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा नारा आज या मुलांनी दाखवलेला आहे. खूप चांगलं वाटतं आणि बाकीची पब्लिक तिकडे. खरंच भाई ग्रेट काम आहे, ग्रेट काम भावा, खतरनाक टीमचं आहे सर्व टीमचं. खरंच भीम जयंती 133वी गायकवाडपाडा येथील रॅली, भव्य दिव्य रॅली. पब्लिक बघू शकता काय सर. आता जातो मी रॅलीमध्ये, बघूयात. हे भाऊ हे बघा पब्लिक, भीम सैनिकांचा जल्लोष आणि बेंजो पार्टी सुद्धा जोरात आहे. बघू आता कोणते काय. हे आमचा पब्लिक, हे चिल्लर पार्टी. आहेत काल भैरव बीट खतरनाक वाजवतात काय. हे पण पब्लिक बघा खतरनाक कला यांच्यामध्ये पण वाजवण्याची खूप फेमस आहे. पण यूट्यूबला मागच्या वेळेला टोका गाइस. हा गाइस भीमसेनाचा जल्लोष. ट्रॅफिक मध्ये रॅली पहिल्यांदा अशी रॅली बघतो काय. ट्रॅफिकच्या मधून चालले. तर गाइस बघा डेकोरेशन कसं खतरनाक केले. आणि ही पब्लिक चिल्लर पार्टी.
डेकोरेशन एकदम खतरनाक केलं बाबा. पोरामुळे चांगलं डेकोरेशन दिसत नाही. बघू शकता जयंती 2 तास झाले कंटिन्यू नाचत आहे, पण काय थकले नाही अजून. तसेच कुठला एनर्जी ड्रिंक पहिले माहीत नाही, पण खतरनाक एनर्जी आज बापाच्या जयंतीची. बघू शकता इकडे खतरनाक आहे एकदम.